तर मित्रांनो, हा जो फॅमिली आहे किंवा हे जे कुळ आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याला आम्ही बॉटनीच्या भाषेमध्ये किस्टोन स्पीसीस म्हणतो. म्हणजे एका वडाच्या झाडावर 600 लाईफ फॉर्म्स येतात, मुंगीपासून हत्तीपर्यंत. म्हणजे कीटकच जवळजवळ तिथे 350 ते 450 प्रकारचे कीटक त्याच्यावर नोंद झालेत. आणि त्याला आम्ही किस्टोन स्पीसीस म्हणजे सगळ्यात कळीच्या मुद्द्याचं झाड असं म्हणतो. म्हणजे एक झाड म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे, एवढा त्याच्यावर लाईफ फॉर्म्स येतात. आणि त्यामुळे तुम्ही झाडं लावत असताना किंवा आता तुमचा एक ग्रुप आहे तर आपल्याला एक देवराईच्या नावाने क्लस्टर करणं, मग ती मध्यवर्ती कल्पना घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये गेलो. आज मितीला 40पेक्षा जास्त देवराया वेगवेगळ्या खेड्यांमध्ये शहरांमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये आज जे तुम्ही सकाळी फिरून आलात त्याच्यावर मला बोलायला आवडेल. हे सह्याद्री देवराई बायोडायव्हर्सिटी पार्क, बायोडायव्हर्सिटीला मराठीमध्ये जैवविविधता असं म्हणतो. आणि या जैवविविधतेच्या बाबतीत जगामध्ये आपला 7वा नंबर आहे वनस्पतींच्या बाबतीत. तर इथे अंडर वन रूफ आपल्याला पामॅटम, पामच्या स्पीसीस, मग तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये 81 प्रकारचे पाम आहेत, त्याच्यामध्ये 26 प्रकारचे पाम आपण तिथे लावलेले आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये भर पडते आहे. ह्याच्यामध्ये अंदमान निकोबारचे पाम आहेत की जगाच्या पाठीवर फक्त ते त्या आयलँडवरच सापडतात, ज्याला इंग्लिशमध्ये एंडेमिक म्हणतात. म्हणजे नॉट फाउंड्स एल्सवेअर इन द वर्ल्ड. म्हणजे जगाच्या पाठीवर ती प्रजाती फक्त एका विशिष्ट भूभागातच सापडते. मग त्याच्यामध्ये आम्ही RET स्पीसीस म्हणजे रेअर एंडेंजर्ड अँड थ्रेटन, म्हणजे दुर्मिळ, संकटग्रस्त आणि नामशेष होऊ घालणाऱ्या वनस्पती, मग अशा पण वनस्पती आपण तिथे लावलेल्या आहेत. त्याचा एक ग्रुप केलेला आहे. तिसरं मित्रांनो आपण केलेलं आहे बांबू सेटम. म्हणजे बांबूच्या पण जवळजवळ 450च्या पेक्षा जास्त स्पीसीस, त्याच्या सबस्पीसीस म्हणजे उपप्रजाती पकडून आहेत. तर आम्हाला एक 46 प्रकारचे बांबू तिथे आपण लावलेला आहे. डेंड्रोकॅलमस गायगान्शिया नावाचा बांबू आहे, जो हत्तीचा पाय असतो. म्हणजे जो 26 ते 28 इंचाचा घेर असणारा असं त्याचा क्लंप येतो त्याचा, आणि तो ग्रिगोरियस वाढतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याच्यानंतर माधव गाडगीळ सर तुम्हाला माहीत असतील, जे इमिनंट एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत की ज्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. तर त्यांच्या नावाने पण एक प्रजात डिस्क्राईब झाली, तर ती प्रजात पण आपण तिथे लावली. त्याच्यानंतर बटरफ्लाय गार्डन म्हणजे फुलपाखरू उद्यान. असं म्हटलं जातं की दर अन्नाचा 3रा घास खाताना आपण फुलपाखरांचे आभार मानावेत. कारण पॉलिनेशन बायोलॉजी म्हणजे परागीकरणामध्ये मधमाशा, फुलपाखरं आणि पतंग यांचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की त्यांचं आयुष्य फार फार तर 40 ते 46 दिवसाचं असतं. पण एवढं कमी आयुष्य असून पण खूप आनंदाने जगता येतं हे ते सांगतात. मग आपण जवळजवळ 46 प्रकारची फुलपाखरांचा अधिवास म्हणजे हॅबिटॅट निर्माण केलेला आहे. मग त्यांना आकर्षित करणारे खाद्य वनस्पती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण होस्ट प्लांट म्हणतो, आणि ज्याच्यावर ते मधुरच घेतात, सुक्रोज म्हणजे साखरेसारखा मध घेतात, त्याला नेक्टर असं म्हटलं जातं. त्या वनस्पती 60-40 म्हणजे 60% नेक्टर लावलेले आहेत, 40% होस्ट प्लांट लावलेले आहेत. मग याच्यामध्ये त्यांचं एक असतं की खाईन तर तुपाशी. म्हणजे प्रत्येक फुलपाखरांचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते काय गुलाब, मोगरा, जाईजुई ह्याच्यावर येत नाहीत, तर त्यांचा विशिष्ट प्रकारच्या खाद्य वनस्पती असतात. आणि अळी अवस्थेमध्ये म्हणजे ज्याला आपण कॅटरपिलर किंवा सुरवंट म्हणतो, त्याच्यामध्ये ते त्याच्या वजनाच्या 8 पट त्या पानाचा ज्यूस घेत असतात. आणि त्यामुळे ते झाड ते निष्पर्ण करतात. त्यामुळे ह्या खाद्य वनस्पतीचा जंप्लाझम म्हणजे 1-2 न लावता आपण त्या 5-5, 7-7, 8-8 अशा लावलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल लाईम बटरफ्लाय, तुम्हाला सगळ्यांना लिंबू माहीत असेल, तर त्या झाडावर लाईम बटरफ्लायचं हिरवी रंगाची आळी येते, ती त्याची पानं खाऊन टाकते, झाड पूर्णपणे ती निष्पर्ण करणे. मग परत त्यांची पुढची पिढी तिथे निपजायला आपल्याला आणखीन झाडं लावावी लागतात. मग त्या पद्धतीची आपण झाडं लावलीत. खास करून भगिनी वर्गांना सांगू इच्छितो की सगळे आपले जे मसाल्याचे पदार्थ आहेत, जायफळ आहे, त्याच्यानंतर तमालपत्री आहे, दालचीन आहे, वेखंड आहे, आलं आहे, सगळे मेडिसिनल प्लांट्स आणि किचन गार्डन ह्या सगळ्या वनस्पती आपण जवळजवळ 80च्या वर लावलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये गवतवर्गीय वनस्पतीमध्ये सिट्रोनेला, वाडा
ज्याच्यापासून उत्तम प्रतीचा अत्तर काढतात, काही वाळ्याचे पदार्थ बनवतात, वेगवेगळ्या वस्तू बनवतात. त्याच्यानंतर लेमन ग्रास ज्याला आपण गवती चहा म्हणतो, त्याच्यामध्ये पण 2-3 स्पीसीज आहेत. तर अंडर वन रूफ विद्यार्थी आल्यानंतर त्यांना आपल्या भारताची जैवविविधता काय आहे, 26 प्रकारचे जंगल प्रकार जगामध्ये आढळतात, त्यातले 16 जंगल प्रकार आपल्या भारतामध्ये आढळतात. त्यातल्या जवळजवळ 9 प्रकारचे रेप्लिका आपण तिथे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की जंगल हे एका रात्रीत निर्माण होत नाही, त्याला हजारो वर्षाचा म्हणजे 1000 वर्षाचा कालावधी लागतो. आपण जे प्लांटेशन करतो ती वरवरची लिपस्टिक किंवा लाली लावलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 1 इंच मातीचा थर निर्माण करायला निसर्गाला 450 वर्षापासून 600 ते 700 वर्षे लागतात. आणि ह्या जैवविविधतेमध्ये जगामध्ये आपला भारताचा 7वा क्रमांक आहे. जगामध्ये 2 हॉटस्पॉट आहेत, हॉटेस्ट ऑफ द हॉटस्पॉट म्हणजे काय, तिथे ज्वालामुखी वगैरे होत नाही, पण हाय अँथ्रोपोलॉजिक प्रेशर म्हणजे मानवी हस्तक्षेप सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. डिग्री ऑफ थ्रेट म्हणजे मानवी हस्तक्षेप असेल किंवा चोरटी शिकार असेल, जंगलाला आगी लागण्याचं प्रमाण असेल, हे एक मोठ्या प्रमाणात हा एक निकष झाला. दुसरं, न्यू टू सायन्स ज्या वनस्पती डिस्क्राईब होतात, म्हणजे वनस्पती विज्ञानामध्ये नवीन वनस्पती येतात, त्याच्यामध्ये हा भूभाग येतो. आणि तिसरा प्रकार आहे की ह्याचा एकदा नष्ट झालेली स्पीसीज आपण तिथे परत आणू शकत नाही. आणि ह्या 3 क्रायटेरियामुळे आपण त्याला हॉटेस्ट ऑफ द हॉटस्पॉट म्हणतो. त्याच्यामध्ये भारतातला ईस्ट हिमालयन रिजन म्हणजे पूर्व हिमालयाने आपण जिथे राहतो तो वेस्टर्न घाट ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, ह्याच्यामध्ये मित्रांनो 6 जिल्हे राज्य येतात. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि सम पार्ट ऑफ 5 राज्य येतात. तर त्याच्यामधले महाराष्ट्राच्या भागाला आपण सह्याद्री म्हणतो. ह्या सह्याद्रीमध्ये 14 जिल्हे आणि 63 तालुके येतात. त्याच्यामध्ये सर्वाधिक वनस्पतींची विविधता ही आपल्या सातारा जिल्ह्याला आणि तदनंतर कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर परत ताजमहाल बांधू शकतो, परत कुतुब मिनार बांधू शकतो, पण एकदा नष्ट झालेली स्पीसीज आपण परत आणू शकत नाही. आणि त्यामुळे हे एक लॅबोरेटरी आपण वेगवेगळ्या गार्डनमध्ये जातो तर तिथे खूपशा वनस्पती या विदेशी असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्झॉटिक स्पीसीज म्हणतो, की ज्याच्यावर काही लाईफ फॉर्म्स येत नाहीत, पक्ष्यांना त्याच्यामध्ये काही नेक्टर मिळत नाही, फळं मिळत नाहीत. सायक्लॉनिक रेन म्हणजे मोठ्या चक्रीवादळामध्ये ही झाडं टिकाव धरू शकत नाहीत. आणि त्यामुळे आपण या झाडांचा अंगीकार न करणे आणि आपल्या स्थानिक झाडांचा अंगीकार करणे ही काळाची खूप मोठी गरज आहे. असं म्हटलं जातं की एक वड लावणं म्हणजे तुम्ही इतर 50 झाडं लावल्यासारखं आहे, इतके वडाचं महत्त्व आणि महात्म्य आहे. आणि त्यामुळे आपल्याला झाडाकडून ज्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस मिळतात, म्हणजे प्रोफेसर दास यांनी 1981च्या वर्ल्ड बॉटनी काँग्रेसमध्ये सांगितलं होतं की एक झाड त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 33.5 लाख रुपयाचं ऑक्सिजन देतं. म्हणजे जे झाड 20 वर्षाच्या पुढचं आहे आणि ज्याचं कॅनोपी नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ एक 25 फुटाची झालेली आहे, तर एका झाडाचं पर्यावरणीय मूल्य आत्ताच्या महागाईच्या निर्देशांकानुसार हे 33.5 लाख रुपये आहे. मग आपल्याला हे सगळं फुकट मिळतं आपल्याला ह्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस, आणि त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही. सरांनी सांगितलं, आता सरांनी जो परिचय करून दिला, सयाजी सरांना झाडांचं हे का वाटलं की एक आपला चेहरा हा झाडांच्या वाढीसाठी उपयोगी पडत असेल तर त्या गावामध्ये जाऊन आपण झाडं लावूया. तर काही गावं, आय एम नॉट क्रिटिकल, स्टेटेड फॅक्ट, लोक इव्हेंट करतात. आपल्याला इव्हेंट नाही करायचा, आपल्याला इम्पॅक्ट करायचा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला पर्यावरण प्रेम हे आतून आलं पाहिजे. अरे मी काहीतरी ह्याच्यासाठी करू शकतो निसर्गासाठी, तर तुम्ही सीड कलेक्शन करा, हिची छोटी रोपवाटिका तयार करा. आता एवढी मोठी आपली ताकद आहे, तर ही ताकद त्या गोष्टीला उपयोगी पडली. सह्याद्री देवराईमध्ये तुम्ही फिरून आलात तर मित्रांनो 1480 प्रजाती आत्ताच्या घडीला तिथे आहेत. आता आपण तिथे ऑर्किड गार्डन करतोय, म्हणजे निसर्गातला एक सर्वात सुंदर आविष्कार आहे. जवळजवळ 60 प्रकारचे ऑर्किड्स
टेरेस्ट्रियल ऑर्किड म्हणजे जमिनीवर येणारे आणि झाडावर येणारे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इफिफाईट म्हणतो, हे ऑर्किड्स आपण तिथे लावत आहोत. आणि हे एक लहान मूल जन्माला आल्यानंतर कसं हळूहळू वाढतं, पहिला रांगायला लागतं, मग दुडूदुडू चालायला लागतं, पडतं बऱ्याच वेळा, तसं आपल्या ह्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये म्हणता येईल. आत्ता 2018ला आम्ही सुरुवात केली, उन्नीपूर्वी 3 वर्षच झालीत, तर आणखीन 3 ते 4 वर्षामध्ये कॅनोपी झाडांचा जो पर्णसंभार आहे तो एका विशिष्ट लेवलला येईल. आणि हे बॉटनिकल गार्डन आपल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आयडियल व्हावं याच्यासाठी आमचा अट्टहास आहे. आणि एक सेलिब्रिटी इतकं समरसून त्याच्यामध्ये काम करते, म्हणजे एका स्पीसीसाठी फायकस म्हैसूरियन्सिस नावाची एक प्रजात आहे. मला सरांचं झाडांचं प्रेम सांगू इच्छितो की एक झाड मिळवण्यासाठी सर हुबळीला गेले होते. तिथं सांगितलं की आमच्याकडे ती झाडं आहेत, तर त्यांची मर्सिडीज घेऊन ते झाड आणण्यासाठी गेले. म्हणजे इतकं त्यांना पॅशनेट वर्क आहे. कारण त्या झाडावर हॉर्नबिल नावाचा पक्षी तुम्हाला माहीत असेल, ज्याला धनेश पक्षी म्हणतो, ज्याला फार्मर ऑफ द फॉरेस्ट म्हटलं जातं, त्याच्या 4 प्रजाती आपल्या कोयनेच्या जंगलात आढळतात. तर ते झाड इतकं युनिक आहे की हॉर्नबिल एक्सक्लुसिव्ह ते फळ ब्रीडिंग पिरियडमध्ये खातो, त्याच्या विणीच्या हंगामामध्ये. तर आपण ह्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये ती 2 झाडं सरांच्या हस्तेच लावलेली आहेत. त्याचबरोबर काही जगातल्या सगळ्यात लांब पाकळीचं झाड पच्चेरा इनसिग्नाय म्हणून आहे, पच्चिरा असं त्याचं नाव आहे. नेटिव्ह ते अमेरिकेचं आहे आणि त्याची 14 इंचाची पाकळी आहे. अर्थात ते झाड तेवढं मोठं व्हायला आपल्याला कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागतील, पण आपण ते लावलेलं आहे पुढच्या पिढीसाठी, तरी ते उपयोगी होईल. बाओबाऊ ट्री, ज्याला गोरखचिंच म्हणतो, तर त्या झाडाचा लाईफस्पॅन 1500 वर्ष आहे. ते झाड आपण इथे लावलं आहे. म्हणजे आफ्रिकेमध्ये वगैरे त्या झाडाच्या खोडामध्ये कॉफी शॉप किंवा बिअर बार वगैरे केला जातो, 10 बाय 10चा. इतकं प्रचंड त्याचा खोड असतो. किंवा तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलात, त्या हॉलचा एक 25% भाग पकडला तर तेवढं त्याचं प्रचंड खोड असतं. तर अशी झाडं आहेत की ज्याच्याकडून वृक्षप्रेम वाढीला लागावं आणि स्मॉल ॲक्शन कॅन मेक अ डिफरन्स. म्हणजे तुमची प्रत्येक लहान गोष्ट पर्यावरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याच्यासाठी जसं मला एक आवडलेला कोट आहे की थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली अँड डू पर्सनली. म्हणजे तुम्ही विचार वैश्विक करा, कृती स्थानिक करा आणि त्याला प्रतिसाद वैयक्तिक द्या. प्रत्येक गोष्ट सरकार नाही करणार. आता कोरोना पॅन्डेमिक काळामध्ये आपण सगळे घरामध्ये बंदिस्त होतो, मग त्यामुळे त्या पिरियडमध्ये आम्ही ना जवळजवळ 18 लाख बिया गोळा केल्या 81 प्रकारच्या. आणि परत अक्षरशः देवराईमध्ये जाऊन जी झाडं खूप हाताच्या बोटावर मोजण्या इतकी राहिलेली आहेत, त्याच्या बिया गोळा केल्या आणि परत त्याची रोपं तयार करून डिग्रेडेड लँडमध्ये वेगळ्या ठिकाणी आपण लावत आहोत. तर तुमचा ह्याच्यामध्ये योगदान असणं म्हणजे प्रत्यक्ष तुमचा तिथे मल्चिंग करणे, त्याला आळी करणे, पाणी घालणे किंवा तण काढणे, अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. कारण फक्त 4 लोक आहेत तिथे जे रोजंदारीवर काम करतात. पण ज्यांना पर्यावरणाविषयी खरंच काम करायचं आहे, तर तुम्ही इथे मानवी साखळी करून ह्या झाडांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. कारण तुम्हाला माहीत असेल की टायटॅनिक पिक्चरचा हिरो लिओनार्डो, तो ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजवर जगभरामध्ये काम करतो. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं काम आपल्या 140 कोटी लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये झाडांच्या बाबतीत फक्त सयाजी सर करतात. आणि त्यामुळे त्यांचं जो काम आहे, जो त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला आहे, त्याला सगळ्यांनी आपल्याला आपली करंगळी लावणं, आपला सहभाग देणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. बाकीचं पण मग पाणी फाउंडेशन करता आहे, नाम फाउंडेशन करता आहे, ते वॉटरशेड मॅनेजमेंट आणि खास करून पाण्याशी रिलेटेड करता आहे. आणि ही पर्यावरणाची दोन्ही चाकं आहेत की वॉटरशेड मॅनेजमेंटच्या पण ज्या वेगळ्या ट्रीटमेंट आहेत, जसं की गॅबिन बंधारा आहे, त्याच्यानंतर अनगळ बांध आहे, डीप CCT आहे, सलग समतल चर आहे, ते तिथल्या जमिनीचा पोत, तिथला जिओग्राफिकल टेरिन बघून आपण ते ठरवू शकतो. आमच्याच ग्रुपमधले विजय निंबाळकर सर आहेत, त्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर सरांचं जे स्वप्न आहे, की व्हिजन आहे की गाव तिथे देवराई, म्हणजे
प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीची देवराई असावी की जी त्या गावाच्या सामूहिक मालकीची असावी आणि गावाने त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने श्रमदान करावं, योगदान करावं, आणखीन ते गावाचं फुफ्फुस म्हणून काम करेल. आणि त्याचे जे इनडायरेक्ट बेनिफिट्स आहेत की पॉलिनेशन बायोलॉजी, परागीकरणाला चांगला आसपासच्या पंचकृषीमध्ये शेतीला उपयोग होईल, मधमाशांची संख्या वाढेल, फुलपाखरांची संख्या वाढेल, पक्षी येतील, त्यांच्या विष्ठेतून बीजप्रसार होईल, भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढेल, असे बरेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आपण एक गोष्ट आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी करू शकलो, ही भावनाच मोठी प्रेरणादायी असते. आणि त्यामुळे ह्या देवराईच्या माध्यमातून आपण आपल्या गावाची नाळ ही अधिक खूप चांगल्या पद्धतीने जोडू शकतो. आज मितीला 44 देवराई आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, 14 जिल्ह्यांमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क जे आज तुम्ही भेट दिली ते 50 एकरामध्ये उभं आहे. हळूहळू आपण ते वाढवतो आहे. त्याच्यामध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं कमळ व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका म्हणून आहे, ज्याच्यामध्ये 30 किलोचा माणूस पण त्या कमळाच्या पानावर बसू शकतो, इतकं ते कमळाचं पान स्टर्डी आहे. तर ह्या वर्षी आपण ते त्याच्यावर लावतोय एकदा पाण्याची सोय झाली की. आणखीन मग सगळ्या तुम्ही कास पठार बघितलं असेल तर कास पठारावरचं जे टुरिस्ट प्रेशर आहे ते पण कमी होईल, अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे बायोडायव्हर्सिटी पार्क आपल्याला बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जे साताऱ्याचे हे आहेत, युवक आहेत, युवती आहेत, त्यांनी जसं जमेल तसं ह्याला योगदान दिलं तर आपल्याला ही चळवळ अधिक सुदृढ होईल, सशक्त होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एक केस स्टडी, ज्याला आपण यशोगाथा म्हणतो, ही आपण आपल्या समाजापुढे, देशापुढे मांडू शकू. कारण निसर्ग आपल्याला सातत्यानं एक बेली पाठवा लागलेला आहे. कधी सुनामी, कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ. आणि त्यामुळे फक्त झाडं लावणं म्हणजेच पर्यावरण प्रेम नाही आहे. सकाळी उठल्यापासून अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत तुमचं प्रत्येक वागणं, मग ते एनर्जी कॉन्झर्वेशन असेल, वॉटर कॉन्झर्वेशन असेल, तुम्ही विवेकी उपभोक्ता म्हणून तुम्ही प्लॅस्टिकचा वापर जितका मिनिमाइज करू शकाल तितकं तुम्ही निसर्गासाठी खूप चांगलं करू शकता. रॉबर्ट डी इंगरसोल त्याच्या कॉन्झर्वेशन ऑफ चॅलेंजेस या पुस्तकामध्ये म्हणतो, इन नेचर देर आर नो रिवॉर्ड्स ऑर नो पनिशमेंट, देर आर ओनली कॉन्सिक्वेन्सीज. म्हणजेच काय, निसर्गामध्ये शाबासकी नसते, शिक्षा पण नसते, असतात ते फक्त परिणाम. आणि आपण परिणाम बघायला लागलेलो आहोत. ह्या वर्षीचा तुम्ही द वीकचा रिपोर्ट बघितला असेल 2022चा, तर सगळ्यात जास्त उष्णता ही आता पोर्तुगाल, ब्राझील, जर्मनी या देशामध्ये 45 डिग्रीपेक्षा त्यांचं 24च्या पुढे कधी तापमान नव्हतं. अमेरिकेमध्ये तापमान म्हणजे उच्च कोटीची थंडी आणि उच्च कोटीची उष्णता, ह्या दोन्ही गोष्टी अमेरिकेने यावर्षी अनुभवल्या. आणि त्यामुळे आपण स्वतःपासून ह्याची सुरुवात केली तर आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. सयाजी सर म्हणजे एक लार्ज हार्टेड जेंटलमन, म्हणजे मोठ्या हृदयाचे सद्ग्रस्त प्राणी मनुष्य, असं मी त्यांच्याकडे म्हणेन की ज्यांनी निसर्गासाठी खूप काही, म्हणजे इतके पॅशनेट आहेत की ते त्यांच्या तब्येतीचा, वयाचा काही विचार करत नाहीत. पण त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येक गावामध्ये देवराई व्हावी आणि त्याच्यामध्ये आपले पण हातभार त्याच्यामध्ये लागावा, अशी मी अपेक्षा ह्या आपल्या संवादातून व्यक्त करतो. खूप मुलांनी मला प्रश्न विचारले होते, खास करून शेतीच्या बांधावर कुठली झाडं असावीत, त्याच्यानंतर गटशेती कशी करता येईल, किंवा आणखीन काही प्लांटविषयी असतील किंवा पर्यावरणाबद्दल असेल तर मला विचारा, कारण मलाही तुमच्याकडून काही शिकायला मिळेल. तर आपण आता एका बाजूने संवाद न होता तुम्हाला काही प्रश्न विचारा आहेत ते जरूर विचारा. हां, गिरीपुष्प नावाची वनस्पती 1960-70ला आपल्या भारतामध्ये आली आणि डोंगरावर वगैरे किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने शारपट जमिनीवर ती मोठ्या प्रमाणात लावली. तर ही वनस्पतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन हे मोठ्या प्रमाणात असतं. नायट्रोजनचा
आणि ते शिंबी कुळातलं असल्यामुळे जमिनीचा पोत वाढतो. पण समृद्ध निसर्गाला हे मोनोकल्चर म्हणजे एकसुरी लागवड ही पसंत नाही आहे. आता एक छोटं उदाहरण देतो की तुमच्या ताटामध्ये तुम्हाला फक्त भातच वाटला, दररोज भातच खावा म्हटलं तर तुम्ही खाणार आहे का? चौरस आहार लागणार तुम्हाला. लोणचं असेल, पापड असेल, भाजी असेल, आमटी असेल, ताक असेल, भात असेल, पोळी भाजी, चपाती, भाकरी असेल. तसंच निसर्गामध्ये पण ना झाडं आहेत, त्याच्यामध्ये गवतवर्गीय आहेत, वेलवर्गीय आहेत, झुडूपवर्गीय आहेत, काही लियानाज महाकाय वृक्ष आहेत. तर ह्या सगळ्यांचा समुच्चय बनून एक बायोडायव्हर्सिटी निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये गिरीश पुष्प ही एकसुरी लागवड केली तर त्याचा जो फ्लॉवरिंग येतं ते फ्लॉवरिंग आल्यानंतर त्याला एक चिकट स्त्राव येतो आणि तो चिकट स्त्राव आल्यानंतर काही लोकांना मळमळणे, डोके दुखणे किंवा तिथे आल्यानंतर अंग जड होणे अशा गोष्टी पण काही लोकांना होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की काही वास्प वगैरे पण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळे ते शेतीला अपायकारक असतात. आणि त्यामुळे गिरीपुष्पची लागवड ही शेतीच्या बांधावर तुम्ही एक 2-4 झाडं लावून करू शकता की त्याचा पाला काढून तो तुम्ही मल्चिंग म्हणून तिथल्या रोपाला वगैरे टाकू शकता. पण संपूर्ण डोंगरच मी गिरीपुष्प लावतो आणखीन हाताची घडी घालून बसतो असं होता कामा नये. कारण एक मोनोकल्चर निसर्गाला मान्य नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते विदेशी झाड आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्झॉटिक म्हणतो. आपली डायव्हर्सिटी जगामध्ये 7 नंबरची असताना आपण विदेशी झाडांचा अट्टहास करताच कामा नये. या उलट मी तुम्हाला सांगेन की तुतू नावाचं फळ आहे जे तुम्हाला खायला पण चांगलं आहे. पक्षी पण भरपूर येतात, जवळजवळ 19 प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात आणि त्यांच्या विष्ठेतून पण चांगला बीजप्रसार होईल, परागीकरण होईल, तुम्हाला खायला पण मिळेल, एक ग्रीन फेन्सिंग होईल, तुमचं शेजाऱ्यांशी भांडण पण होणार नाही, ते मॉडरेट बुश असल्यामुळे. त्याचबरोबर हादगा नावाचं झाड आहे, सेसबेनिया ग्रँडिफ्लोरा, ते पण खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवगा मोरिंगा ओलिफोरा. युनायटेड नेशन्सनी जगातलं सर्वोत्तम प्लांट म्हणून आज हादग्याकडे बोट दाखवले की जे स्त्रियांची मासिक पाळी किंवा गायनिक ट्रबल असेल किंवा आयर्न डेफिशियन्सी असेल तर शेवगा हा खूप खूप महत्त्वाचा वृक्ष आहे की ज्याला पेस्ट म्हणजे काही रोग त्याच्यावर येत नाही. झुडूपवर्गीय आहे, त्याच्या फांद्या कट करून तुम्ही त्याला सीमित अंतरापर्यंत ठेवू शकता. त्याचं पाल्याची भाजी होते. शेवगाच्या शेंगा ह्या सगळ्या साऊथ इंडियन डिशेसमध्ये वापरल्या जातात, आपणही करीमध्ये वापरतो. आणि त्याच्या फुलाची भाजी पण खूप सुंदर होते. जे अंड्याची बुर्जी खात असतील तर त्या पद्धतीने त्याची भाजी होते. तर युनायटेड नेशन्सने हा प्लांट सगळ्यांनी लावावा असा आग्रह धरला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा हायब्रिड स्पेसिस आलेले आहेत, त्या पण तुम्ही लावू शकता. तर हे शेवगा, हादगा आणि तुतू हे 3 अतिव महत्त्वाची झाडं आहेत की जी मधमाशा पण येतात, पक्षी पण येतात, तुमच्या जमिनीचा पोत पण चांगला ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या तिन्ही त्याच्या ज्या शेंगा आहेत, त्याची फळं आहेत आणि त्याचा पाला आहे तोही तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये वापरू शकता. तर 1 बाय 1चा खड्डा काढून 8 फूट 2 झाडामध्ये अंतर ठेवून तुम्ही ही झाडं लावू शकता. आणखीन काय? मियावाकी हे तंत्रज्ञान जपानमध्ये मियावाकी नावाच्या एका नेचर एन्थुजियास्टिकने आणलं. तर जपान हे टेम्परेट रिजनमध्ये येतं की जिथे समुद्रकिनारा पण आहे, विषुववृत्तीय जंगल खूप कमी असल्यामुळे तिथे लोकसंख्या आणि कमी जागा, त्यामुळे त्यांनी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्पेसिस लावावे. मग 3 फुटाचा खड्डा काढला जातो, त्याच्यामध्ये लीप लिटर्स नारळाच्या शेंड्या असतात, जे वरचं कॉयर ते टाकलं जातं, गांडूळ खत टाकलं जातं आणि 3-3 फुटावर ही झाडं लावली जातात. आणि ती फिटेस्ट ऑफ सर्वायव्हल या उक्तीप्रमाणे ती झाडं वाढत जातात. पण ह्याच्यामध्ये बरेचसे
वनस्पती अभ्यासकांमध्ये विभिन्न मतप्रवाह आहेत की हे करू नये. कारण मलाही त्याच्यामध्ये का पटलं की लिफ्टमध्ये तुम्हाला 8 माणसं बसायची परवानगी आहे किंवा 8 माणसाचीच त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यामध्ये 25 माणसं बसवली तर सगळी अंग चोरून बसतील. झाडांचं पण तसंच होईल ना. आता वडाच्या झाडाची कॅनोपी नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ ही ईस्टला 40 फूट जाते, वेस्टला 40 फूट जाते, नॉर्थला 40 फूट जाते आणि वेस्टला पण साऊथला पण 40 फूट जाते. इतका त्याचा पर्णसंभार होतो. मग त्यांना सूर्यप्रकाश कसा मिळणार फोटोसिंथेसिसला वगैरे. आणि त्यामुळे एक नवीन मॉड्यूल आहे ते रोझी पिक्चर दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्त अडकून पडू नका. ह्याला प्रॉपर स्पेस द्या. 15 फुटाची 20 फुटाची संकरित झाडं असतील तर त्याला 8 फुटाची किंवा 10 फुटाची झाडं देऊन तुम्ही शाश्वत काम म्हणजे सस्टेनेबल वर्क त्याच्यामध्ये करू शकता, असं माझं प्रांजळ मत आहे. हां मॅडम. हां 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 नक्कीच. हा खूप छान प्रश्न आहे. कारण मॅडमनी जे बोलले की आपण जे गहू, मका, ज्वारी, बाजरी, ऊस खातो ह्या सगळ्या गवतवर्गीय वनस्पती आहेत आणि आपण जे अन्न खातो 80% जास्त वनस्पती ह्या पोएसी फॅमिली म्हणजे गवतवर्गीय आहेत. तर ज्याला आपण हे म्हणतो प्रत्येक गावाचं एक क्षेत्र असतं कुरण विकास म्हणून, तर तो ॲज इट इज ठेवायचा म्हणून शासनाचा अलिखित नियम आहे. पण तो पायदळी तुडवला जातो आणि गवत हे जमीन धरून ठेवतं, सॉईल इरोजन होऊ देत नाही. त्याच्यामध्ये बरेचसे लाईफ फॉर्म्स येतात म्हणजे मुंगी असेल, टेरेस्ट्रियल बर्ड्स जसं की टिटवी आहे किंवा युरोशियन थिकनी नावाचा पक्षी आहे किंवा सरडे असतील, साप असतील, हे सगळे त्या गवताच्या ह्याच्यावरच अंडी घालतात. त्यांची परिसंस्था इकोसिस्टीम ह्या त्या ठिकाणीच अवलंबून असते आणि त्यामुळे त्याला वणवा लागणे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. आणि प्रत्येक गावाचा एक ग्रीन बेल्ट असतो, तो गवताच्या रूपाने आपण तिथे ठेवला पाहिजे. आता काय झालं की मी झाडं लावते म्हणजे मी पर्यावरणप्रेम, मी निसर्गाशी प्रतारणा करत नाही, माझं तिथे पर्यावरणप्रेम उफाळून येतं. पण मी तुम्हाला मगाशीच बोललो की आपण प्रत्येक नॅचरल रिसोर्सेसचा वापर हा काळजीपूर्वक करतो का ह्याचं आत्मचिंतन आपण स्वतः केलं पाहिजे. तसंच गवताळ प्रदेशाच्या बाबतीत लोक तिथे प्लांटेशन करण्याचा अट्टहास करतात, तर तो होता कामा नये. सरकारने GR काढून ते भाग रिटेन केले पाहिजेत. कारण ती मग एक वेगळी इकोसिस्टीम आहे, ती ॲज इट इज ठेवली तरच आपल्याला जीवस्य जीवनम हा जो मूलमंत्र आहे तो आपल्याला तिथे दिसून येणार आहे. परागीकरणासाठी ना आपले जे नेटिव्ह ट्रीज आहेत आपले भारतीय प्रजाती, ज्याच्यामध्ये आंबा, जांभूळ, फणस, करवंद, त्याच्यानंतर कदंब नावाचा प्लांट आहे अँथ्रोसिपॅलस कदंबा म्हणून. त्याच्यामध्ये ह्या मधमाशांच्या 3 प्रजाती इपिस डॉर्सेटा, इपिस इंडिका आणि इपिस फ्लोरिया या 3 प्रजाती त्याच्यावर मोठ्या प्रमाणात येतात. परत वास्प येतात. तर आणि तो वृक्ष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं भरभर वाढतो. तुम्ही ह्या वर्षी लावलात 2023ला 2027पर्यंत तो किमान 10 ते 15 फुटावर गेलेला असतो आणि त्याला 6व्या किंवा 7व्या वर्षी त्याला हटकून फळं येतात आणि महाकाय होतो, वडासारखा महाकाय होतो आणि मोठ्या प्रमाणात त्याला हे मधमाशा, वास्प ह्या मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे तो आवर्जून लावा. कुठलीही देशी समोरतो पक्षी तो झाला. शेवगा घ्या, शेवग्याला तुम्हाला खायला पण होतं, त्याचबरोबर त्याच्यावर पक्षी पण येतात मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर बॅकयार्ड तुमचं चांगलं असेल, परडं वगैरे, तर तुम्ही औदुंबराचं, उंबराचं झाड लावा.
त्याच्यावर पण खूप जवळजवळ 23 प्रकारचे पक्षी येतात. रुरल एरियात, अर्बन एरियामध्ये किमान 9 प्रकारचे पक्षी त्याच्यावर येऊ शकतात. सिंगापूर चेरी नावाचं झाड आहे, मुंटांजिया कॅल्ब्युरा, हे एक्झॉटिक आहे, विदेशी आहे, पण तरी पण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. 19 प्रकारचे पक्षी त्याच्यावर नोंद झाले, ते तुम्ही लावू शकता. सिंगापूर चेरी, मुंटांजिया कॅल्ब्युरा, MUNTINGIA, स्पीसीस आहे CALIBURA, कॅल्ब्युरा. हां 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 बरोबर. हां अच्छा, आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की झाडांचं महत्त्व आणि महात्म्य आपण ते आतून आलं पाहिजे. सरांनी आता झाडांच्या कवितेच्या माध्यमातून लोकांना त्याच्याबद्दल आवड, आपुलकी, प्रेम निर्माण करणे. काही आहेत की एक्सर्शन, जसं की कोल्हापूरमध्ये टाऊन हॉल आहे की जिथे अतिशय प्राचीन झाडं आहेत. मग त्या सीझनमध्ये तुम्ही ती बिया गोळा केल्या. आता आंबा, जांभूळ, फणस ह्या झाडांमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. मग ते 15 दिवसानंतर वगैरे तुम्ही ती झाडं लावलीत, त्या बिया रुजवल्या तर ते येत नाहीत. त्याला इनकॅल्सिनंट म्हणतात, की ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट त्याचा सुकून गेला की त्या बिया निरुपयोगी ठरतात. आणि त्यामुळे त्या झाडांचा बीचा आकार जेवढा आहे त्याच्या तितकी ती बी टोकरणे हा त्याच्यामध्ये सगळ्यात सिंपल फंडा आहे. आणि सगळ्यात प्रथम तुम्ही काय करा की वाफा तयार करा की ज्याच्यामध्ये कोकोपीट असेल, एक 70%, 30% गांडूळ खत असेल, माती त्याच्यामध्ये नसली तरी पण चालेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हलकासा फवारा मारला तर तुमचं एक चांगली एक्सरसाइज पण होईल. किती तारखेला बी लावलं, त्याला पहिला अंकुर कधी आला, थंड पाण्यामध्ये ट्रीटमेंट केलेला आहे, 24 तास थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या बिया की गरम पाण्यातून बुडवून ठेवलेल्या बिया, कुठल्या 10 पैकी 8 आल्या तर आपण 80% त्याचं सक्सेस रेशो म्हणू शकतो, यशस्वीता प्रमाण. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेमध्ये वगैरे मुलांना उद्युक्त करू शकता. आणि खास करून आपल्याला उपयोगी, प्राण्यांना, पक्ष्यांना उपयोगी असणारी आंबा, जांभूळ, फणस, करवंद ही झाडं, तुतू आहे, त्याच्यानंतर आंबुळकी नावाचं झाड आहे, इलॅग्नस म्हणून. तर ह्याच्या बिया तुम्ही गोळ्या केल्यात, रानावनात गेला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं रायवळ आंबा, की रायवळ आंब्याच्या जवळजवळ 174 व्हरायटीज आपण डॉक्युमेंट केल्या. त्याच्यामध्ये 4 ग्रॅमचा पण आंबा आढळला की ज्याचं अंगठ्याच्या नखा एवढं त्याचं बी होतं. आणि 2.25 किलोचा पण मोठा आंबा आढळला. तर असे जे आहेत की त्याच्या चव, रंग, वास, आकार ह्याच्यानुसार त्या आंब्याला नावं होती. रॉकेल आंबा, दही आंबा, शेपू आंबा, खोबरी आंबा, गाडगी आंबा. तर ही आता कालाच्या ओघामध्ये ही नष्ट होत आहेत. तर तुम्ही तुमच्या गावामध्ये जुन्या लोकांच्या मुलाखती घ्या, त्या सीझनमध्ये त्या बिया गोळा करा. हापूस आंब्याची कोय तुम्ही लावलीत तर ते झाड वांजोटं होतं, त्याला येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते संकरित असतं. पण आपला जो मूळ वाण आहे, आपल्या भारतीय वाण, हे तुम्ही गोळा केलीत तर त्याच्या वेगवेगळे सेक्शन्स केले. अरे शेपू आंब्याचं एक 50 झाडं लावली, खोबरी आंब्याची 50 झाडं लावली तर तुमची गावामध्ये आमराई खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आत्ता सयाजी सरांच्याच ह्याच्याकडे सिद्धनेरली नावाचं गाव आहे. आम्ही तिथे तुम्हाला पानंद माहीत असेल, 2 लोकांच्या शेतातून वाट जाते, तर ते पहिलं पानंदमुक्त गाव म्हणून आपण त्या गावाकडे पाहतोय. 23 प्रकारची फळझाडं त्यांनी लावलीत. म्हणजे ती फळं अख्खं गाव खाईल. म्हणजे किती उदात्त कल्पना आहे बघा. आणि त्यांच्यामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण आहे. तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या केस स्टडीज आहेत खूप चांगल्या सह्याद्री देवराईच्या, की ज्यांनी उजाड माळरानावर खूप चांगलं नंदनवन केलं आहे, तिथे स्मशानभूमीमध्ये जी झाडं लावली तिथे 10वीची मुलं अभ्यासाला बसतात.
अजून काय सांगा. तर अशा पद्धतीचं तुम्ही शाश्वत काम करा की ज्याचा समाजाला तिथल्या स्थानिक समुदायाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. मला वाटते मी इथे थांबतो. हां, अच्छा, हो बरोबर आहे. सप्तपर्णी ज्याला अल्स्टोनिया स्कॉलरिस ते अपोसायनिसी नावाचा एक ग्रुप आहे, त्याला ज्यावेळी फ्लॉवरिंग येतं तर त्याला हिंगासारखा वास येतो. आणि ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, शुगर आहे, त्या लोकांना ते लवकर धरतं. निसर्गामध्ये अगली ट्रीज हॅज नॉट येट बॉर्न, कुठलंही झाड बदनाम नाही आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सातारा रोडला सगळीकडे 100 सातवीन लावल्या तर तो उपयोग नाही ना निसर्गाला. एखाद दुसरं झाड, त्याची कॅनोपी पार्किंगसाठी त्याच्यासारखं सुंदर झाड कुठलंच नाही आहे. एकतर शेळ्या मेंढ्याला तोंड लावत नाहीत, आंब्रेलासारखी छत्रीसारखी कॅनोपी होते आणि ते झाड अस्सल भारतीय आहे. त्याच झाडाचा दुसरा भाऊ अल्स्टोनिया मायक्रोफायला, तो मात्र विदेशी आहे, तो तुम्ही लावू नका. हे झाड तुम्ही लावू शकता, ग्रीन कव्हर करायला खूप चांगलं आहे. पण ते होतं, ते ज्या लोकांना होतं त्यांना कमकुवत हृदयाचे असतात किंवा थोडेसे ज्यांना ॲलर्जी असते त्या लोकांना त्याचा त्रास होतो. हां हां, बरोबर. हां, आत्ताचा जो रिसर्च आहे की त्याच्यामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जे पावसाचं प्रमाण बदललेलं आहे आणि त्यामुळे आपण पावसाला वेधशाळेमध्ये बंदिस्त करून घेता येत नाही. तर तुम्ही 2 डगरीवर पाय ठेवून करू शकता. काही फ्रूट बेरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे फळं येणारी झाडं आहेत ज्याच्यामध्ये पेरू, आज बघा आपल्या लहानपणी आपण 5 रुपयाला, 1 रुपयाला, 2 रुपयाला खात होतो. आज 100-150 रुपये किलो पेरू आहे. तर पेरू हे तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता. ते मॉडरेट बुश आहे, मोठं झाड नाही आहे, एक झुडूपवर्गीय म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो. तर तो तुम्ही घेतला तर तुम्हाला मनी मॅटरनी तुम्ही सस्टेन होऊ शकता. बहाडोली नावाचं जांभूळ आहे जे राहुरी कृषी विद्यापीठाने वाडा आणि जव्हारमधल्या एका बहाडोली नावाच्या गावावरून ते पडलं. तर फणसाच्या गऱ्या इतकं मोठं जांभूळ आहे ते. तर तेही ग्राफ्ट संकरित व्हरायटी आहे, पण त्याचे जे गुणधर्म आहेत, गावठी गुणधर्म, ते रिटेन करून ते केलेलं आहे. तर ते पण तुम्ही लावायला हरकत नाही. हां, एक त्याच्यामध्ये आर्ट म्हणून तुम्ही पाहायला हरकत नाही, ती जपानी लोकांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये आणली की मोरिसी फॅमिली म्हणजे वड, पिंपळ, उंबर, पायर, पिपरणी ही झाडं तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याला सिमेंटचा पॉट, की जे भविष्यात त्याचे रूट मोठे झाले तर ते पॉट फुटून येणार नाही. त्याला खाली जे मोठं होल असेल त्याला तुम्ही बारीक चाळणी करण्याचं हे असतं, जाळी असते, ती तिथे लावली. एक्सेस येणारी जी मुळं असतात ती तुम्ही कट करायची आणि त्याच्यामध्ये स्पेरायडल वेदरिंग म्हणजे मुरमाड माती आहे, खडकाळ आहे, ती तुम्ही 70% आणि माती साधी घालून त्याला तारेने त्याच्या फांदीला आकार द्यावा लागतो. आपल्याच ग्रुपमधले सर पोलीस अधिकारी परब, हां परब, ते खूप त्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे, रचनात्मक काम आहे. जवळजवळ 70 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींवर त्यांनी बोन्साय केलेला आहे. तर तो एक वनस्पतीशास्त्राचा एक चांगला आविष्कार, त्याचं आपण एक छोटं रूप म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि व्यवसाय म्हणून पण तुम्हाला ते करायला हरकत नाही, कारण 5 फिगर्समध्ये वगैरे त्याची किंमत असते. 5,000, 25,000, 20,000, जितकं त्याची वर्ष जास्त जातात तेवढी त्याला किंमत जास्त असते.